नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. असममध्ये, केरळमध्ये आणि पुदुचेरीमध्ये काल मतदान झालं. अगदी विक्रमी मतदान झालं. 5 वाजेपर्यंतचे आकडे निवडणूक आयोगानं रात्री उशिरापर्यंत सादर केलेले होते आणि आता रिवाईज आकडे म्हणजे अगदी अंतिमतः जे लोक 5 वाजेपर्यंत रांगेमध्ये उभे होते, अधिकृतरित्या आज दुपारनंतर केव्हा तरी ते आकडे समोर येतील. 90% जवळपास इतकं विक्रमी मतदान पोहोचलेलं आहे. आणि ह्या सगळ्यातून मी परत एकदा ह्या सगळ्या भागातले जे नागरिक आहेत ज्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं त्यांना लाख लाख धन्यवाद देतो की तुम्ही तुमच्या ह्या एका कृतीने आपल्याकडं बसलेली ही जी सगळी सोरोस्वादी, लोकशाही विरोधी, देशद्रोही, घटनाद्रोही अशी जी सगळी लॉबी होती, ही जी सगळी गँग होती, नॅरेटिव्ह पसरवणारी, फेक नॅरेटिव्ह, खोटा विमर्श यांनी जो सगळ्या जगभरामध्ये पसरवला होता की भारतामध्ये लोकशाहीची हत्या कशी झालेली आहे, भारतामध्ये हुकुमशाही कशी आलेली आहे, या सगळ्याला आपल्या एका कृतीने जबरदस्त थप्पड मारलेली आहे. प्रत्येक वेळी जेव्हापासून 2020 पासून मी व्हिडिओ करायला लागलेलो, जून महिन्यापासून, प्रत्येक निवडणुकींच्या नंतर ज्या वेळेस मतदानाचे आकडे विलक्षणरित्या अतिशय चांगले राहिलेले आहेत त्या प्रत्येक वेळी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे. निकाल लागायच्या आधीच हा जो निकाल लागलेला आहे आकड्यातून तो लोकशाहीच्या विजयाचा निकाल हे लक्षात घ्या. आम्ही एक फार सरळ स्वच्छ अशी भूमिका मांडलेली होती की जेव्हा जेव्हा सर्वसामान्य लोक रांगा लावून मतदान करतात, मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करतात, तो लोकशाहीचा एक फार मोठा विजय असतो. ज्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निमित्तानं लोकशाहीवरती हल्ला करणं हेच आपलं परम कर्तव्य मानलेलं आहे, सत्ताधाऱ्यांना विरोध करता करता म्हणजे मोदी, अमित शहा संघ भाजपचा द्वेष इतका पराकोटीला गेलेला आहे यांचा की ते करत असताना आपण लोकशाहीवरती हल्ला चढवा लागलो, संविधानाची पायमल्ली करायला, देशद्रोही, देशविघातक अशा कृतीला पाठिंबा द्यायला लागलो. हे ह्यांच्या ध्यानात येत नाही म्हणण्याच्या पेक्षा उलट ध्यानात येऊन मुद्दाम करतात असा आरोप करावा लागेल. किंवा जे आम्ही नेहमी वारंवार उदाहरण देतो की गंगाळातलं पाणी फेकून देत असताना बाळालाही फेकून द्यावं, त्या पद्धतीने टीका करण्याच्या नादामध्ये प्रत्यक्ष लोकशाही मूल्यच आपण पायदळी तोडवायला लागलो. ज्या आसाममध्ये एकेकाळी अतिरेकी संघटना कार्यरत होत्या, ज्या आसाममध्ये एकेकाळी राष्ट्रीय पक्षांना बाजूला ठेवून आसाम गण परिषदेसारख्या विद्यार्थ्यांनी चालवलेल्या नेतृत्वात भृगू कुमार फुकन आणि प्रफुल्ल कुमार महंतो सारखे नेते पुढे आले होते, सत्तेवरती आले होते. राष्ट्रीय पक्षांचं तिथं काही खरं नसायचं. ज्या आसाममध्ये अगदी आत्ता बद्रुद्दीन आजमल सारख्या कट्टरतावादी, मुस्लिम कट्टरतावादी पक्षाने फार मोठं आव्हान उभं केलेलं होतं, जे प्रत्यक्ष लोकशाहीलाच आव्हान होतं. एखादं राजकीय आव्हान असलं असतं तर आम्हाला त्याचं काही वाटलं नसतं, सगळ्यांना स्वातंत्र्य. तिथे काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष, आम्ही भले काँग्रेसवरती टीका करू, आणि आता भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी खाला तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे, त्या ठिकाणी इतकं मोठं मतदान होतं ह्याचं आम्हाला विशेष कौतुक. पुदुचेरी लहान आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती फारसं काही बोलत नाही. तिथला मतदानाचा आकडा चांगला आहे, फार कमी, फार थोडे मतदार तिथे आहेत. केरळसारखं जे सुशिक्षित म्हणून जाणारं राज्य, त्याही ठिकाणी मतदानाची टक्केवारी अतिशय कमी होती आधी, ती आता ह्यावेळेस वाढलेली आहे. आणि एकूण सगळा विचार केला तर 90% पर्यंत पोहोचलेलं मतदान ही अतिशय अभिनंदनाची अशी गोष्ट आहे. ह्या निमित्तानं जो दुसरा मुद्दा समोर येतोय ठामठोकपणे, अगदी आत्ता SIRची जी प्रक्रिया चालू होती त्याच्या नावानं अतिशय बोंब केल्या गेली. इतका म्हणजे दूषित असं सगळं मतं त्याच्यामुळं, इतका त्याचा अपप्रचार झाला, निवडणूक आयुक्ताच्या नावानं वैयक्तिक पातळीवरची टीका टिप्पणी करून झाली. या सगळ्यातून धोका असा संभवत होता की जे काठावरचा मतदार असतो तो त्या सगळ्या अपप्रचाराला बळी पडून त्याची वेगळीच प्रतिक्रिया काय उमटते की काय, अशी आम्हाला भीती वाटत होती. पण असं काही घडलेलं नाहीये. ह्या 2 मोठ्या आणि एका छोट्या राज्यांमध्ये ज्या उत्साहात, ज्या मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर येऊन मतदान केले, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांततेत मतदान झालेलं आहे. ज्या मतदानाच्या बाबतीमध्ये, SIR बाबतीमध्ये, वोटर लिस्टच्या बाबतीमध्ये सगळ्याच पातळीवरती टीका करून झालेली होती. अगदी विषारी पातळीवरचा प्रचार केला गेला. आता ही आसामची गोष्ट आहे. विषारी साप काय म्हणायचं, किंवा ह्या केरळमध्ये जाऊन मल्लिकार्जुन खडगे असं म्हणले होते की गुजरातचे लोक काय अडाणी असल्यामुळे त्यांना मूर्ख बनवणं सोपं आहे, पण केरळचे लोक मात्र सुशिक्षित आहेत. कारण नसताना गुजरात्यांवरती टीका केली गेली होती की जेव्हा की मल्लिकार्जुन खडगेंच्या पक्षाचा आदर्शच महात्मा गांधी गुजराती आहेत.
विक्रम साराभाई सारखा शास्त्रज्ञ गुजराती, वल्लभभाई पटेल सारखा इतका मोठा शेतकऱ्यांचा नेता गुजराती होता. कोणाकोणाची नावं घ्यायची? आपल्या संयुक्त महाराष्ट्राचे एक काळचे मुख्यमंत्री असलेले मोरारजी देसाई देशाचे नंतर पंतप्रधान राहिले, तेही गुजरातीत. किती नावं घ्यायची? एक ना अनेक कितीतरी प्रतिभावंतांनी, कितीतरी राजकीय नेत्यांनी, सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी प्रचंड मोठं योगदान या सगळ्या अख्ख्या भारताला दिलेले आहे. त्या गुजरात्यांना तुम्ही सरळ बिंदासपणे अडाणी म्हणता का? तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून जातोय म्हणून. मग ज्यांना काँग्रेसचा विरोध होता, आतापर्यंत काँग्रेसला निवडून देत होते, म्हणून त्या लोकांना काय म्हणायचं? अडाणी मूर्ख म्हणायचं. जर तुम्हाला लोकांनाच नावं ठेवायची असली तर मग आधी ठेवावे लागतील. नेहरूंना निवडून देणारे कोण लोक होते? इंदिरा गांधींना निवडून देणारे कोण लोक होते? मनमोहन सिंग सारख्या मोहन पंतप्रधानाला निवडून देणारे लोक कोण होते? या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 15 वर्ष 1999-2014 या कालामध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता ना बसलेला. मग ज्यांना काँग्रेसवरती टीका करायची त्यांनी काय म्हणायचं? की या देशात, या राज्यातले लोक मूर्ख आहेत, ते काँग्रेसला निवडून देतात. हे कसं झालेलं आहे माहिती आहे का? जेव्हा हे जिंकत होते विरोधक, तेव्हा सगळं लोकशाही सगळी चांगली होती, ईव्हीएम चांगलं होतं, निवडणूक आयुक्त नावाचा प्रकारच माहीत नव्हता, कारण तो कोण आहे ते कळतच नव्हतं. पण 2014च्या नंतर निकाल यांच्या विरोधात जायला सुरुवात झाली, सातत्यानं पराभव व्हायला लागला. पण आता हे काय म्हणणार? ईव्हीएम खराब आहे, लोकशाही खराब आहे, निवडणूक आयुक्त मॅनेज झालेला आहे, बदमाश आहे, सर्वोच्च न्यायालय मॅनेज झालेलं आहे, ईडी, सीबीआय, बाकीच्या सगळ्या तर काय विचारूच नका, त्या सगळ्यांवरती तर बॉम्ब करून झालेलीच आहे. हे वारंवार बोलून आणि निष्कर्ष तर काय काढतात? तो विज्ञानातला प्रयोग आहे ना, एक गोम आहे, तिचे 2 पाय कापले, पुढे चाल तिला सांगितलं, ती गोम चालायला लागली, अजून 2 पाय कापले, असं करत करत गोमेचे सगळेच पाय कापून टाकले आणि नंतर तिला आज्ञा दिली की पुढे जा. आता तिचे पायच कापले, तिला पुढे जाता येईना. निष्कर्ष काय लिहिला? सगळे पाय कापल्याच्या नंतर गोम बहिरी होते, तिला ऐकू येत नाही, असा निष्कर्ष काढणारे लोक आहेत. यांचा पराभव झाला, त्या पराभवाने ह्यांचे सगळे पाय कापले गेल्याच्या नंतर आता ह्यांना चालता येईना, तर हे काय म्हणणार? की त्या निवडणूक आयोगाने बाकी सगळ्यांनी, जनता सुद्धा काय आता बहिरी होऊन गेलेली, त्यांना आम्ही केलेले आव्हान ऐकूच येत नाहीत, म्हणून ते सत्ताधाऱ्यांच्या गळ्यामध्ये पडतात. अरे तुम्हाला चालता येईना, तुमचे सगळे पाय गेलेले आहेत, तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायला तयार नाहीत. या 3ही राज्यांमधल्या मतदानाचे आकडे अतिशय सुखावणारे आहेत. त्याच्यावरची ही उसंतवाणी. खूप वाढलेला मतदान टक्का, विरोधींना धक्का जोरदार. लोकशाहीवर दिसला विश्वास, मतदारे खास कृती केली. केले मतदान रावनिया टांगा, केले मतदान लावूनिया रांगा, टीकाकार टांगा पलटला. ज्यांना ज्यांना झाला होता सरदर्द, पडले ते सर्द आकड्याने. पक्ष कुठलाही असो सत्तेवर, लोकशाहीवर विश्वास तो. आयोगाने केले काम फार मोठे, स्वच्छ केले गोठे याद्यांचे ते. कांत लोकशाही आहे बळकट, लोकांचाच वट चालतो गा, लोकांचाच वट चालतो गा. सत्तेवरती कुणी असो, केरळसारखं राज्य तर सगळ्या जगातला अद्भुत असा नमुना आहे की जिथे निवडणुकीच्या द्वारे पहिल्यांदा कम्युनिस्ट सरकार सत्तेवर आलं होतं, EMS नंबूद्रीपाद यांचं. जगात कुठेही लोकशाहीच्या मार्गाने कम्युनिस्टांना सत्ता मिळालेली नाही. ते भारतामध्ये केरळसारख्या जिथं घडले त्या राज्यांनी अतिशय चांगलं मतदान केलेलं आहे. असमसारखं जिथं अतिरेक्यांचे धमक्या असायच्या एक काळची आणि अशांतता होती, ते ईशान्य भारतातलं राज्य सगळ्यात मोठं असलेलं महत्त्वाचं, तिथे शांततेत मतदान झालेलं आहे. मोठा आकडेवारी, मोठा मतदानाचा टक्का आहे. पुदुचेरीसारखं छोटं राज्य, ते सुद्धा जिथं फ्रेंचांची वसाहत, अजूनही फ्रेंचांना त्या ठिकाणी मुक्त असा प्रवेश असतो. आमचा फ्रेंच मित्र विन्सेंट पास्किनली, त्याच्यामुळे आम्हाला पुदुचेरीची नेहमी आठवण येत राहते. तेही राज्य, तिथे मतदानाचा टक्का अतिशय चांगला आलेला आहे. या सगळ्या मतदारांना परत एकदा लाख लाख धन्यवाद. आता 23 तारखेला पश्चिम बंगालचा पहिला टप्पा आणि तमिळनाडूमध्ये मतदान होत आहे. तिथल्याही मतदारांना मला आजच आव्हान आहे की ह्यांचा आदर्श तुम्ही घ्या. मोठ्या प्रमाणात घरामधून बाहेर पडून रस्त्यावरती या, मतदानाला जा. प्रत्यक्ष मतदानाद्वारे तुमची पसंती, तुमची मोहर लोकशाहीच्या ह्या मंगल पर्वामध्ये उठवा. ज्यांनी टीका केलेली होती भारतीय लोकशाहीवरती, युद्धजन्य परिस्थिती होती, अतिशय म्हणजे बिकट अशी परिस्थिती जगामध्ये असताना आपण त्या काळामध्ये शांततेत निवडणुका घेऊन दाखवलेल्या आहेत. गॅसची टंचाई कशी आहे, त्याच्यानंतर पेट्रोलसाठी कशा रांगा लागल्यात, वाटेल त्या अफवा,
वाटेल तर फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी पसरवलं, पण त्याला कशालाही न जुमानता ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तिथल्या मतदारांनी मतदान केलंय त्यांना परत एकदा धन्यवाद. आणि पुढच्याही मतदानासाठी लोकांनी असाच उत्साह दाखवावा. त्या जोडीला महाराष्ट्रात सध्या SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहे. SIRच्या तिथे मॅपिंगसाठी जा, तुमच्या BLOकडे जा, तुमचं स्वतःचं मतदान 2002ला कुठं होतं आणि ते काय ते सगळे पुरावे द्या आणि यादीतली आपली नावं पक्की करून घ्या. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News.